नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। तर पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, नामदार या उपाधीने कोणाला ओळखले जाते? पर्याय पहा, विचार करा। प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। नामदार या उपाधीने कोणाला ओळखले जाते? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले। गोपाळ कृष्ण गोखले। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बेसॉल्ट। लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे। 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। पुढील प्रश्न पहा, सरदार पटेल यांचे स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठे आहे? योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय केवडिया, गुजरात। लक्षात ठेवा, केवडिया या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये सरदार पटेल यांचे स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे। रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले? रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले? योग्य उत्तर आहे गीतांजली। लक्षात ठेवा, गीतांजली। संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितली होती? संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितली होती? योग्य उत्तर आहे नेवासा। नेवासा। पुणे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? पुणे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? योग्य उत्तर आहे 1870। 1870। सहाय्यक योजना कोणी सुरू केली? सहाय्यक योजना कोणी सुरू केली? योग्य उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली। लॉर्ड वेलस्ली। संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते? संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते? योग्य उत्तर आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर। डेबूजी झिंगराजी जानोरकर। पुढचा प्रश्न पहा, भारताच्या राज्यघटनेतील कलम 46 कशाशी संबंधित आहे? भारताच्या राज्यघटनेतील कलम 46 कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय अनुसूचित जाती जमातींचे संरक्षण। अनुसूचित जाती जमातींचे संरक्षण, कलम क्रमांक 46। भारताच्या फाळणीची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? योग्य उत्तर आहे माउंटबॅटन योजना। भारताच्या फाळणीची घोषणा माउंटबॅटन योजनेनुसार करण्यात आली। पुढील प्रश्न पहा, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद। जिल्हा परिषद। पुढे पहा, अनुशीलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आली। कोठे स्थापन करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे बंगाल। अनुशीलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना बंगाल या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती। पुढे पहा, भारतातील राज्यांचा कारभार डॅश डॅश यांच्या नावे चालतो। कोणाच्या नावे चालतो? तर राज्यपाल। भारतातील राज्यांचा कारभार राज्यपालांच्या नावे चालतो। पुढे पहा, पीक हा शब्द कोणत्या पक्षासाठी आहे? पीक म्हणजे काय नेमकं? पर्याय पहा। तर पहा, योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय कोकिळा। पीक म्हणजे काय? कोकिळा। पुढे पहा, खालीलपैकी भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते?
योग्य उत्तर आहे परमवीर चक्र. पुढे पहा, खालीलपैकी नायटर म्हणजे काय? नायटर योग्य उत्तर आहे पोटॅशियम नायट्रेट. पुढे पहा, भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करावी अशी शिफारस कोणी केली? योग्य उत्तर आहे लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले. खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे, म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? पर्याय पहा, अवर्णनीय, वर्णन करता येणार नाही असे. विद्यार्थी मित्रांनो, हे बरोबर आहे का? वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय, पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, अफवा, खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी. बरोबर आहे का? अफवा म्हणजे खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी 100% बरोबर आहे. अप्पलपोटा, स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा त्याला म्हणायचं अप्पलपोटा. 4 नंबर पर्याय पहा, अतुलनीय, तुलना करता येईल असा. विद्यार्थी मित्रांनो, 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. तुलना करता येणार नाही असा अतुलनीय. या ठिकाणी काय म्हटलं आहे? तुलना करता येईल असं म्हटलं आहे. म्हणून या ठिकाणी 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूच्या आहेत? योग्य उत्तर आहे 12. पुढे पहा, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? योग्य उत्तर आहे रयतवारी. रयतवारी. पुढे पहा, विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली? योग्य उत्तर आहे मुंबई. विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. लोकन्यायालय ही संकल्पना कशासाठी राबवली जाते? योग्य उत्तर आहे तडजोडीने वाद सोडवण्यासाठी. तडजोडीने वाद सोडवण्यासाठी लोकन्यायालय ही संकल्पना राबवली जाते. केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या साली लिहिला? योग्य उत्तर असणार आहे 1883. 1883. मला परीक्षेची भीती वाटते यातील परीक्षेची या शब्दाची विभक्ती सांगा. विद्यार्थी मित्रांनो, चा, ची, चे जर प्रत्यय असेल तर विभक्ती कोणती असते? षष्ठी असते. परीक्षेची ची प्रत्यय आलं म्हणून उत्तर असणार आहे षष्ठी. 3 नंबर पर्याय. पुढे पहा, ग्रामस्तरावर तंटे सोडवण्यासाठी डॅश डॅश व्यवस्था असते. योग्य उत्तर आहे न्यायपंचायत किंवा त्यालाच ग्राम न्यायालय असं म्हणतात. लक्षात ठेवा, न्यायपंचायत किंवा ग्राम न्यायालय. पुढे पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. खान तशी माती या म्हणीची समानार्थी असलेली म्हण ओळखा. खान तशी माती. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय बाप तसा बेटा. पुढे पहा, अनिल हे टोपणनाव कोणाचे आहे? अनिल. योग्य उत्तर आहे आत्माराम रावजी देशपांडे. आत्माराम रावजी देशपांडे. 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण किती होते? योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय 1:2. लक्षात घ्या, 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण 1:2. म्हणजे कसं? 1 इंग्रजी सैनिक आणि 2 हिंदी सैनिक असं प्रमाण होतं. पुढे पहा, 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला? योग्य उत्तर आहे
नानासाहेब. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? योग्य उत्तर आहे नानासाहेब. पुढे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर असणार आहे 1 नंबर पर्याय बुलढाणा. पुढे पहा, सन 1978 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली? कोणी केली होती? तर बाबूराव पेंटर. लक्षात घ्या, सन 1978 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात बाबूराव पेंटर यांनी केली होती. पुढे पहा, महाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? कोणतं ठिकाण आहे? योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय सोलापूर. पुढे पहा, संगीत लाकडी खेळण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? कुठल्याही प्रकारचा विचार न करता लगेच उत्तर यायला पाहिजे. काय? सावंतवाडी. संगीत लाकडे खेळण्यासाठी सावंतवाडी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध हिमालय पर्वतासाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे? हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे? योग्य उत्तर आहे संस्कृत भाषा. संस्कृत. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते? विद्यार्थी मित्रांनो, लोह सापडते, मॅंगनीज सापडते, बॉक्साईट सापडते, परंतु सोने सापडत नाही. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते आहे? सोने. पुढे पहा, राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुघल बादशाह अकबर दुसरा. मुघल बादशाह अकबर दुसरा याने राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली. एखाद्या गोष्टीची केलेली प्रस्तावना यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? एखाद्या गोष्टीची केलेली प्रस्तावना, त्याला आपण काय म्हणतो? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय सुतोवाच. सुतोवाच. पुढे पहा, गुजरात देशाचा इतिहास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? गुजरात देशाचा इतिहास. योग्य उत्तर असणार आहे गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते? योग्य उत्तर आहे कराची 1931. पुढे पहा, निजामशाहीचे संस्थापक कोण होते? निजामशाहीचे संस्थापक. योग्य उत्तर आहे मलिक अहमद. पुढे पहा, पंचायत राज प्रणाली कोणत्या घटनादुरुस्तीने लागू झाली? सोपा प्रश्न आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे. 73वी घटनादुरुस्ती. पंचायत राज प्रणाली 73व्या घटनादुरुस्तीने लागू झाली. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे नांदूर मधमेश्वर. नांदूर मधमेश्वर. पुढे पहा, पांगिरा हे पुस्तक कोणी लिहिले? पांगिरा हे पुस्तक आहे कोणी लिहिलं आहे? योग्य उत्तर आहे विश्वास पाटील. विश्वास पाटील. पुढे पहा, पंचायत राज व्यवस्थेचा सर्वात खालचा स्तर कोणता? सोपा प्रश्न आहे, सर्वात खालचा स्तर विचारला आहे ग्रामपंचायत. पुढे पहा, पंचायत राज व्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? पंचायत राज व्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट. योग्य उत्तर आहे विकेंद्रीकरण. पुढे पहा, मुंबई महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? योग्य उत्तर आहे 1958. पुढील प्रश्न पहा, वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? वनस्पतींमधील जीवाचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय जे.सी. बोस.
शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला? योग्य उत्तर आहे सत्यशोधक समाज. नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली? कोणी केली होती? योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय देवीसिंग चौहान. 1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून ते डॅश डॅश असे करण्यात आले. 1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून ते डॅश डॅश असे करण्यात आले. काय करण्यात आलं? तर कर्नाटक असे करण्यात आले. खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला? सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला? योग्य उत्तर आहे 4 डिसेंबर 1829. 4 डिसेंबर 1829. अल्लाउद्दीन खिलजी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले? योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय देवगिरी. डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले? योग्य उत्तर आहे 1853. डलहौसीने झाशी हे संस्थान 1853 या वर्षी खालसा केले. वंदे मातरम गीताचे लेखक कोण आहेत? वंदे मातरम. योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. भारत स्वतंत्र कधी झाला? योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय 15 ऑगस्ट 1947. लक्षात ठेवा भारत स्वतंत्र कधी झाला? 15 ऑगस्ट 1947. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पहा KR नारायणन उदयभूमी. विद्यार्थी मित्रांनो उदयभूमी हे काय आहे? तर हे समाधीस्थळ आहे. कोणाचं आहे? KR नारायणन. बरोबर आहे का? बरोबर आहे. शंकर दयाळ शर्मा कर्मभूमी. कर्मभूमी हे समाधीस्थळ शंकर दयाळ शर्मा यांचं आहे. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. त्यानंतर गुलझारीलाल नंदा नारायण घाट. बरोबर आहे का? 3 नंबर पर्याय सुद्धा बरोबर आहे. राजीव गांधी शक्तीस्थळ. बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो चुकीचं आहे. राजीव गांधी यांचं शक्तीस्थळ नाहीये. तर कोणतं आहे? लगेच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. या ठिकाणी काय विचारलं आहे? कोणता पर्याय अयोग्य आहे? 4 नंबर पर्याय अयोग्य आहे. बाकी हे 3ही पर्याय बरोबर आहे. लिहून ठेवा. पुढे पहा पानिपत झाले या वाक्यप्रचारातून काय सुचवले जाते? पानिपत झाले म्हणजे काय नेमकं? तर सर्वनाश झाला. पानिपत झाले म्हणजेच सर्वनाश झाला. खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला नाही? पर्याय पहा हाय कास्ट हिंदू वुमन, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, थॉट्स ऑन पाकिस्तान, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. पर्याय पहा विचार करा. विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय हाय कास्ट हिंदू वुमन. हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला नाही. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हाही ग्रंथ लिहिला आहे आणि ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे सुद्धा लिहिलं आहे. परंतु 1 नंबर पर्याय म्हणजे काय आहे? हाय कास्ट हिंदू वुमन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो हे 3ही जे काही पर्याय आहे ते लिहून ठेवा. 3ही पर्यायामध्ये जे काही आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. पुढे पहा शुंग वंशाचा संस्थापक कोण होता? शुंग वंश. योग्य उत्तर आहे पुष्यमित्र शुंग. चरक संहिता हा ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे? चरक संहिता. योग्य उत्तर आहे आयुर्वेद. पुढे पहा दीनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? दीनमित्रकार. पर्याय पहा विचार करा. दीनमित्रकार कोण? तर मुकुंदराव पाटील. मुकुंदराव पाटील. सम्राट अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत कोरले गेले? पर्याय पहा ब्राह्मी, खरोष्ठी, प्राकृत, वरील सर्व. विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे वरील सर्व. ब्राह्मी लिपीत, खरोष्ठी लिपीत आणि प्राकृत लिपीत या 3ही लिपींमध्ये सम्राट अशोकाचे शिलालेख कोरले गेले. कलिंग युद्धाची ठिकाणी सध्याच्या कोणत्या राज्यात येते? कोणत्या राज्यात आहे?
योग्य उत्तर आहे ओडिशा. ओडिशा. पुढे पहा, खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे? पर्याय पहा, विचार करा. कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय राऊतवाडी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. सर्व प्रश्न तोंडीपाठ करून ठेवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.